अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामधील पौर्णिमेला आपण दत्त जयंती साजरी करत असतो. दत्त जयंतीच्या अगोदर 9 दिवस आपण श्री दत्त नवरात्री सुरू करत असतो. यावेळी आपण भगवान दत्तात्रयांच्या अनेक विविध सेवा आणि उपासना करत असतो. हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि या महिन्यामधील पौर्णिमेला देखील तितकंच महत्त्व आहे. भगवान दत्तात्रयांचा या दिवशी जन्म झाला आणि ज्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं रूप मानलं जातं त्यासाठीचा हा दिवस. 2025 मध्ये दत्त जयंती आपण गुरुवारी येत असल्यानं हा दिवस दत्तगुरूंची पूजा आणि नामस्मरणासाठी अधिक शुभ मानला गेला आहे. दत्त जयंतीनिमित्त भक्त त्यांच्या मूर्तीची आणि पादुकांची पूजा करतात, स्तोत्रांचं पठण करतात आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या स्तोत्राचं पठण देखील ते करत असतात. पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबर 2025ला सकाळी 8:38 सुरू होणार आहे आणि 5 डिसेंबर 2025ला सकाळी 4:44 ती असणार आहे. त्यामुळे आपण उदय तिथीनुसार 4 डिसेंबरलाच ही दत्त जयंती साजरी करणार आहोत. या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आंघोळ करून दत्तात्रय महाराजांची मूर्ती किंवा फोटोची पूजा करायची आहे. पूजा करत असताना तुम्हाला त्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे आणि अष्टगंध लावून हार फुले देखील अर्पण करायची आहेत. धूप, अगरबत्ती आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे आणि दत्त महाराजांचा नामजप करायचा आहे. दत्तभावनी गुरुचरित्र वाचायचं आहे. यासोबतच गुरुलीलामृत, स्वामीचरित्र सारामृत हे दत्त संप्रदायामधील ग्रंथ देखील तुम्ही वाचू शकता. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटायचा आहे आणि दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा कोणतीही पिवळी मिठाई, फळं देखील तुम्ही यावेळी नैवेद्य म्हणून दाखवू शकता. संध्याकाळच्या वेळी आपल्याला दत्त महाराजांचा जन्माचा पाळणा म्हणून आपल्याला याची सांगता करायची असते. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री दत्त नवरात्र कशा पद्धतीने साजरी करायची आहे, त्यासाठी तुम्ही कोणकोणत्या सेवा करू शकता, सर्वाधिक फळ देणारी उपासना कोणती आहे आणि तुम्हाला जर श्री दत्त गुरुचरित्र वाचायला जर जमलं नाही तर अशा वेळी तुम्ही कोणता सर्वात विशेष अध्याय वाचून दत्त महाराजांची सेवा करू शकता आणि तुम्हाला कृपादृष्टी मिळवू शकता, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मैत्रिणींनो, दत्त नवरात्रीचे 9 दिवस म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीपासून ते पौर्णिमेपर्यंत अत्यंत सात्विक आणि भक्तिमय वातावरणामध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी साजऱ्या करायच्या असतात. भगवान दत्तात्रयांची सेवा करत असताना सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला करायची आहे ती म्हणजे नित्यपूजा आणि संकल्प. दररोज सकाळी लवकर उठून तुम्ही स्नानादी सर्व गोष्टी उरकून शुद्ध वस्त्र परिधान करून देवापुढं दिवा लावून दत्त नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपासनेचा संकल्प घ्यायचा असतो. यानंतर तुम्हाला श्री गुरुचरित्र या ग्रंथाला अतिशय महत्त्व देण्यात आलेलं आहे. या 9 दिवसांमध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं. तुम्हाला जर हे शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्रामधील दररोज किमान एक तरी अध्याय वाचायला हवा किंवा दत्त महात्म्याच्या कथा देखील वाचल्या तरी देखील तुम्ही एक प्रकारे त्याची उपासनाच करत असता. त्यामुळे दत्त नवरात्री साजरी करत असताना ह्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. यानंतर तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी भगवान दत्तात्रयांची आरती आणि भजन ही देखील एक सेवा करायची आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामजपानं तुम्हाला हे वातावरण भक्तिमय असं ठेवायचं आहे. या काळामध्ये तुम्हाला शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करायचं आहे आणि गोसेवा म्हणजेच गाय किंवा बैलांना चारा देणं अशा प्रकारच्या सेवा देखील तुम्हाला यथासांग पार पाडायच्या आहेत. आपल्या गुरूंना यथाशक्ती दक्षिणा आणि सेवा आपल्याला यावेळी अर्पण करायची असते. यानंतर आपल्याला सात्विक आहार देखील घेणं अत्यंत गरजेचं आहे. 9 दिवस आपल्याला हा सात्विक आहार घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपण कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान आणि तंबाखूचं सेवन हे पूर्णपणे टाळायचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन करणं हे देखील खूप श्रेयस्कर मानलं जातं. आता यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दत्त नवरात्री साजरी करत असताना किंवा दत्त नवरात्रीमध्ये उपासना करत असताना अशी कोणती सेवा आहे जी आपल्याला सर्वाधिक फळ देते आणि आपल्याला कमी वेळामध्ये या सर्व गोष्टी करता येतात, असा प्रश्न अनेक भाविक भक्तांना पडत असतो. तर त्याचं उत्तर आता तुम्हाला सांगते की दत्त नवरात्रीमध्ये आपण अनेक प्रकारे उपासना करू शकतो. त्यामधील विशिष्ट उपासना ही साधकाला त्वरित आणि मोठे फळ देते, ती म्हणजे नामस्मरण म्हणजेच जप. नामस्मरण ही सर्वात मोठी आणि सर्वात सोपी आणि प्रभावी उपासना आहे.
श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही दररोज किमान 108 वेळा जप करा. हे मंत्र सिद्ध झालेले आहेत, जेणेकरून आपल्याला कमी वेळामध्ये ते अधिक लाभ देत असतात. यानंतर आपल्याला या नामस्मरणानं नकारात्मक ऊर्जा दूर होते हे जाणून देखील घेणं गरजेचं आहे. तुम्ही बाकी कोणत्याही सेवेपेक्षा हे नामस्मरणाचे जी सेवा आहे ती तुम्हाला मनाला शांती देते आणि जीवनामध्ये सद्गुरूंची कृपा टिकून राहत असते. या सेवेसोबतच तुम्हाला आणखीन एक उपासना करू शकता, ती म्हणजे गुरुचरित्राचं पारायण. अत्यंत फलदायी असलेलं हे पारायण तुम्ही 9ही दिवस करू शकता. श्री गुरुचरित्राचे पारायण कशा पद्धतीनं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड झालेला आहे. तो तुम्ही जाऊन एकदा व्यवस्थित पाहून घ्या आणि तशा पद्धतीने तुम्ही या दत्त नवरात्रीमध्ये श्री गुरुचरित्राचं पारायण करू शकता. यासोबतच तुम्ही विशिष्ट इच्छापूर्तीसाठी गुरुचरित्रामधील 14वा अध्याय जरी वाचला तरी देखील तो खूप महत्त्वाचा आहे. बाकी सर्व पूर्ण गुरुचरित्र वाचणं हे बऱ्याच वेळा कामाअभावी आणि वेळेअभावी शक्य होत नाही. अशा वेळी आपल्याला श्री दत्तांची कृपा देखील हवी असते आणि कमी वेळामध्ये आपल्याला आपली इच्छापूर्ती देखील करायची असते. तर अशा काही गोष्टी किंवा समस्या जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर तुम्ही गुरुचरित्रामधील हा 14वा अध्याय अवश्य वाचा, जेणेकरून तुम्हाला फलप्राप्ती होईल. दररोज तुम्ही दत्तमाला मंत्र किंवा इतर दत्तस्तोत्रांचं पठण केलं तरी देखील चालतं. स्तोत्रांच्या या पठणामुळे तुमची उच्च ऊर्जा निर्माण होते आणि साधकाभोवती एक संरक्षण कवच निर्माण होत असतं. दत्तात्रय हे गुरुतत्व असल्यानं या काळामध्ये तुम्ही सद्गुरूंचे किंवा मातापित्यांचे स्मरण करायचे आहे. त्यांचे आशीर्वाद घेतल्यास दत्तात्रयांची कृपा आपोआप प्राप्त होत असते. मैत्रिणींनो, दत्तनवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये तुम्ही केलेलं नामस्मरण, पारायण आणि सात्विक आचरण तुम्हाला केवळ आध्यात्मिक समाधानच देत नाही, तर सांसारिक अडचणींवरती देखील मात करण्याची शक्ती आणि योग्य मार्गावरती चालण्याची बुद्धी देत असतं. त्यामुळं तुमच्या श्रद्धेनुसार कोणतीही एक उपासना जरी तुम्ही समर्पित भावानं केली तरी तुम्हाला नक्कीच उत्तम फळ मिळतं. त्यामुळं यंदाची ही श्री दत्तनवरात्री तुम्ही अवश्य साजरी करा आणि आपल्याला अनेक दिवसांपासून असलेल्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी दत्त महाराजांची अवश्य सेवा करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. काही अडचण असेल तर कमेंट देखील करा. श्री स्वामी समर्थ.